सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन सेनेतर्फे अभिवादन करण्यात आले। आज बौद्धांना अनुसूचित जातीच्या मिळणाऱ्या सवलतीचे श्रेय हे केवळ भैयासाहेबांचे आहे। महाराष्ट्रात गटबाजी माजलेली असताना बौद्ध धम्मासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र म्हणून भैयासाहेबांनी बौद्धांच्या न्याय हक्काचा लढा उभारून बौद्ध समाजाला हक्क मिळवून दिले। बौद्ध समाजाची पाळेमुळे मजबूत केली। हा हक्क अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी जागृत राहिले पाहिजे। ते रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित नागसेनवन परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रमात असं प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांनी केलं आहे। यावेळी महानगरपालिकेच्या ठरावानुसार सदरील चौकामध्ये सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकास सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर असं नाव देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी सचिन निकम यांनी केली आहे। यावेळी महाराष्ट्र नेते आचार्य सुनील वाकेकर, चंद्रकांत रुपेकर, रिवेसे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, मराठवाडा सचिव प्राचार्य सिद्धोधन मोरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष राहुल गवळी, ॲडव्होकेट सुनील पंडागळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, विनोद वाकोडे, प्राचार्य देवानंद पवार, प्राचार्य प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, प्राचार्य बाळू गायकवाड, आईस्काचे रत्नदीप रगडे, सचिन शिंगाडे, सुनील पांडे, अनिल हिवाळे आदींची यावेळी उपस्थिती होती।